कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला माहित होतं आपला वाडा वाचणार ते, कारण मी आज देवाला जाऊन आले ना सकाळी। सूर्या, हार पण एवढं पैसे आलं कुठनं? अरे मामा म्हणतात ना, काकेत कळसाने गावाला वळसा, तसं झालं। पैसे घरातच होतं। काय? हो, ती बॅग कुणीतरी घराच्या मागच्या झाडाखाली आणून ठेवली होती। काय? अरे मी आणि पप्पीने तर सगळीकडे शोधलं होतं, आम्हाला तिथं काय सापडलं नाही। अरे मला पण त्याच आश्चर्य वाटतंय, पण कोणतरी आहे जे आपल्याला मदत करायला बघतंय। कुणीतरी बॅग तिकडे आणून ठेवली एवढं नक्की, आणि एवढंच नाही हं, त्या बॅगेपर्यंत पोहोचण्यासाठी त्या व्यक्तीने मदत सुद्धा केली। कोण असेल ती व्यक्ती? ते असं नाही करणार आपल्याला। मी काय म्हणतो, कुणी कशाला कुठे आता कशाला विचार करताय? पैसे मिळाले, घर मिळालं, संपला ना विषय। हा बरोबर आहे कादूस, बरोबर आहे। हित चिंतक होता असं म्हणायचं आणि द्यायचा विषय सोडून। आपला सूर्य देवाचा माणूस आहे ना, म्हणून कुणीतरी घाबरून माघारी आणून ठेवले असणार आहेत पैसे। ते काय का असाना, पर महत्वाचं म्हणजे आपलं घर आपल्याला मिळालं हे लई बेस झालं बघ। वय, देवाच्या कृपेनं आपलं घर आपल्याला परत मिळालं। तुळजा, आपण पूजा करूया। दादा, नुसती पूजा नाही, पार्टी होणार, ती बी गजली जंगी पार्टी। देवा, लई कृपा झाली तुझी। वार पट्ट्या, चांगला डोळा चुकून हात मारतोय की जिलेबी। काजू टेस्टिंग। अरे सगळ्यांना जिलेबी द्यायची ना आपल्याला, त्याच्या आधी बघायला नको चांगली झाली का नाही ती बघत होतो। टेस्टी का? जा, एक मिनिट। खाल्ली मी चांगली। चल आता चल। आलात तुम्ही, आत्ता आलात तुम्ही। माझा बरं निवेद दाखवून झाला, आत्ता उगायचं होतं तुम्हाला। त्याचं काय ना राजू, कसं आहे, जिलेबी खाण्यातनं वेळ मिळाला पाहिजे आम्हाला। होय, पुढे तू जिलेबी खाताला का? खरं खरं सांग। राजू टेस्टिंग। अगं आता सगळ्यांना चांगली जिलेबी खायला मिळावी म्हणून आधी टेस्ट केली पाहिजे ना। एक टाकली तोंडात, मस्त झाली हा जिलेबी। आणि तसं बी धनु दीदी असती ना, तिने आतापर्यंत निम्मी केली असती आणि मग म्हणाली असती चांगली झाली। मी एकच खाल्ली आहे। करे पूजेची तयारी झालेली आहे, लवकर या। चांगली काढली हा राजू। केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः। तीन आचमन करा। पुंडलिकावरदेव हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, सत्यनारायण महाराज की जय, गणपती बाप्पा। हा कलश घेऊन आपल्याला घराला प्रदक्षिणा मारायची। हा कलश घ्या, घराला प्रदक्षिणा दोघांनी घाला।
सुखी राहा. पूजा संपन्न झाली. हा कलश मंदिरामध्ये नेऊन ठेवा. प्रसाद वाटा घ्या. हा चला मी प्रसाद वाटायला घेतो या. जिलेबी केली मस्त मस्त. चला. देवा या घराला परत कोणाची नजर नको लागू दे. लय कष्टानं उभं केलं हे सगळं. मला बाकी काय नको. या घरातल्या लोकांना व्यवस्थित ठेव. तुझ्या आईचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझं कुठलंही संकट तुझ्यापर्यंत पोचू देणार नाही. ते संकट मी माझ्यावर घेईन. सूर्या, अरे तू इथे काय करतोयस? गुरुजी आतमध्ये प्रसादासाठी बोलत आहेत. तू येतोयस ना? तुझं मला कोणतरी हाक मारल्यासारखं वाटलं ग. काय? हो. अरे पण इथे तर कोणीच दिसत नाहीये. तुला भास झाला असेल कदाचित. तू चल आपण आतमध्ये जाऊया. सूर्या, ही लपवाछपवी नाही सहन होते आता. तुला जे काय आहे ते स्पष्ट खरं खरं सांगायची वेळ आली आहे. एवढे मिस कॉल? ती धनु पण नुसती आजूबाजूला असते. सध्या मला फोन पण घेता येत नाही. आता कामने चांगलीच वैतागली असणार. हॅलो, कुठे होतास रे तू? सकाळपासून तुला फोन करते, एक साधा फोन पण नाही उचललास तू. आता टाइम मिळाला का तुला? तुला काय सांगू इकडे काय चाललंय ते. अगं ती धनु नुसती आजूबाजूला असते. मला साधा फोन पण घेता येत नाही. बोल ना काय झालं? अरे चिमू, पैसे चोरीला गेले आपले सगळे. काय? अगं तुला काय येडबीड लागले का काय? पैसे चोरीला गेले म्हणजे? अरे मी तुला त्या बाईबद्दल सांगितलं होतं ना. ती बाई माझ्या घरापर्यंत आली आणि तिने बॅग चोरली आणि मला मारून ती निघून गेली घरातून. तू एक काम कर, ती बाई कोण आहे ना ते शोधून काढ. मी तिला सोडणार नाहीये. तिने मला पण मारले चिमू. अगं बच्चा, पण ती थोडी थोडी रक्कम होती का? अगं 5 लाख रुपये होते ते. एक काम करू, आपण पोलीस कंप्लेंट करू. अरे तू वेडायस का जरा? म्हणजे पोलीस त्या बाईला सोडून मलाच पकडून देतील. अगं का? ते पैसे आपले नव्हते, ते सूर्याच्या घरातून चोरलेले. मग आपण कंप्लेंट कशाची करणार बरं? हा ग, हे पण खरं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.